उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा निवासस्थानी भेट, जागा वाटप आणि इतर विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता। उद्योगपती गौतम अदानी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये रात्री उशिरा बैठक, धारावी पुनर्विकासासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता। सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार। बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टींनी मनोज जरांगेंची भेट घेतली। 1.5 तास दोघांमध्ये चर्चा। चळवळीतली माणसं एकत्र आल्यावर केवळ तब्येतीची चर्चा होते असं नाही। राजू शेट्टींची भेटीनंतर प्रतिक्रिया। आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर पूरग्रस्त भागाची पाहणी करणार, तर पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचा नेमका काय परिणाम झाला याची माहिती घेणार। प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा आज बीड जिल्ह्यात दाखल होणार। अंबाजोगाई, केज, कपिलधार मधून ही यात्रा चौंडी इथे जाणार। शरद पवार आरक्षणाच्या मुद्द्यावर तेल ओतण्यासाठी उतरलेत। शाहू फुले आंबेडकरवाद्यांना उचकवण्यासाठी पवारांनी नामांतराचा मुद्दा काढला का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल। विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण त्यानंतर धक्का बसेल। लातूरमधल्या भाषणादरम्यान प्रकाश आंबेडकरांचं भाकीत। गरीब मराठ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागा लढवाव्यात, प्रकाश आंबेडकर यांचं आव्हान। उद्धव ठाकरे समोरून बाहेर पडले, मात्र भेट न घेतल्यानं सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते नाराज। नाराज कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं। उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी आंदोलनाचा मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा। आज दुपारी 12 वाजता मातोश्री इथं कार्यकर्ते एकत्र जमणार। मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करा, आंदोलकांची मागणी। 7 ऑगस्टपासून मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सोलापुरातून सुरुवात होणार। विरोध न करण्याचा मराठा समाजाचा सर्वपक्षीय नेत्यांना इशारा। शिवसेना मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचं समन्स। 2 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे वायकर यांना निर्देश। अमोल कीर्तिकर यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयानं समन्स बजावलं। अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, 4 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश। सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये असा सवाल केल्याची ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदेंची माहिती। न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा ज्यांना आदर नाही अशा लोकांची सुनावणी का घ्यायची? मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्तींचं सडेतोड निरीक्षण। मेधा पाटकर यांना दिलासा, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी दाखल केलेल्या फौजदारी अवमान प्रकरणात दिल्ली सत्र न्यायालयाकडून मेधा पाटकर यांच्या शिक्षेला स्थगिती। जळगावच्या प्रसिद्ध आरएल ग्रुप संदर्भातील प्रकरणात ईडीकडून विशेष पीएमएलए कोर्टात चार्जशीट दाखल। आरएल ग्रुपनं एसबीआयकडून कर्ज घेण्यासाठी खोटी कागदपत्र सादर केल्याचा आरोप। अहमदनगर झेडपीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार श्रीगोंदा विधानसभा लढवण्यास इच्छुक। अनेकांच्या निवडणुकीत अण्णासाहेब शेलारांचा मोलाचा वाटा। उरण हत्या प्रकरणातील संशयित आरोपी दाऊद शेखचं सीसीटीव्ही फुटेज समोर। 25 जुलैला दुपारी 2:22 यशस्वीचा पाठलाग करताना कॅमेरानं टिपलं। याच दिवशी हत्येनंतर दाऊद शेख फरार आहे। उरण हत्याकांड प्रकरणी कर्नाटकातून मोहसिन नावाच्या व्यक्तीला नवी मुंबई पोलिसांकडून अटक। मोहसिन फोनवर सातत्यानं तरुणीच्या संपर्कात असल्याचे पोलिसांकडे पुरावे असल्याची माहिती। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि किशोरी पेडणेकर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली। उरण हत्याकांड प्रकरणी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे आंदोलन। जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड आंदोलनात सहभागी, दोषींना फाशी देण्याची मागणी केली। पावसाळी आजारांचा राज्यात प्रादुर्भाव, मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ। दररोज मलेरियाचे 37 तर डेंग्यूचे 16 रुग्ण आढळून येत असल्याची आरोग्य विभागाची माहिती। श्रावण सुरू होण्याआधी सुरमई तब्बल 1000 रुपये तर पापलेट 1300 रुपये किलो, त्यामुळे अस्सल खवय्यांची चांगलीच गोची। मासेमारीच्या नव्या हंगामासाठी मच्छीमार सज्ज, बोटींची डागडुजी करून समुद्रात जाळं टाकण्यासाठी मच्छीमार समाजाची लगबग।
कोपरखैरणे येथील नवविवाहित महिलेवरील अत्याचार प्रकरणी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली। ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्याची मंदा म्हात्रेंची मागणी। महायुती सरकारने केलेल्या घोषणा लाडक्या खुर्चीसाठी निवडणुकीच्या तोंडावर स्वतःचा प्रचार करण्यासाठी सरकारी तिजोरीवर महायुतीने 270 कोटींचा डल्ला मारला, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। लाडकी बहीण योजना आणि गॅस सिलेंडरचा लाभ मिळण्यासाठी सासूसुना कागदपत्री वेगळ्या व्हा, माजी मंत्री अर्जुन खोतकरांचा महिलांना अजब सल्ला। बोगस अधिकाऱ्यांची चिरफाड सरकारने केली नाही तर आम्ही करू, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा। असल्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करणे अपेक्षित असल्याचंही वक्तव्य। पर्यटन विभागाचं बोधचिन्ह आणि घोषवाक्य आता एकच, महाराष्ट्र टुरिझम हे बोधचिन्ह तर महाराष्ट्र अनलिमिटेड हे घोषवाक्य राहणार, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। राज्यपालपदी निवड झाल्यानंतर हरिभाऊ बागडे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला। हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाल्यामुळे विधिमंडळ सचिवालयाच्या वतीने बागडेंचे अभिनंदन। यावेळी प्रधान सचिव जितेंद्र भोळे उपस्थित होते। एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांनंतर त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मांचा शिवसेनेत प्रवेश। मलबार हिल परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। गोरेगावमधील पशु व मत्स्य विद्यापीठाची 3 एकर जागा प्रवीण दरेकर यांच्या मुंबई बँकेला सहकार भवन बांधलं जाणार। एबीपी माझाने बातमी दाखवताच सरकारने वेबसाईटवरून जीआर काढून टाकला। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आदेशानुसार एमपीएससीच्या फेरपडताळणीला सुरुवात। 2022 मध्ये वर्ग 2 च्या 623 जागांसाठी झालेल्या भरतीमध्ये दिव्यांग आरक्षणातून 9 उमेदवार पात्र ठरले। मोफत उच्च शिक्षणासाठीचं ऑनलाईन पोर्टल सुरू, मुलींना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मोफत मिळणार, त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं आवाहन। पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग फुल, अवघ्या 5 मिनिटात 258 गणपती स्पेशल ट्रेनचं बुकिंग फुल। वेटिंग लिस्ट 700 ते 800च्या घरात, वाढती मागणी बघता रेल्वे गाड्या आणखी सोडाव्यात अशी मागणी। सांगली जिल्हा प्रशासनाकडून कृष्णेच्या पात्रात सुरक्षेबाबत मॉकड्रिल, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगली ते अर्जुनवाडपर्यंत पात्राची पाहणी केली। सरकार विविध योजनांच्या जाहिरातीवर 270 कोटी 5 लाख खर्च करणार, बाह्य प्रसिद्धीसाठी 136 कोटी 35 लाख रुपये तर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्धीसाठी 39 कोटी 70 लाख रुपयांची तरतूद। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेमध्ये सहभागासाठी 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करा, मंत्री मंगलप्रभात लोढांचं आवाहन। राज्यातल्या दिव्यांग बांधवांना यंदाही रोजगार स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय। दिव्यांग बांधवांसाठी पुनर्वसन केंद्र महापालिकांनी सुरू करण्याचेही निर्देश दिले। केंद्र सरकारचा पद्म पुरस्कार 2025 साठी राज्य सरकारकडून शिफारस समिती स्थापन, सुधीर मुनगंटीवार समितीचे अध्यक्ष। समितीमध्ये दिलीप वळसे पाटील, उदय सामंत, दादा भुसे, धनंजय मुंडे, चंद्रकांत पाटील यांचा समावेश। हिंगणघाटमधल्या दिव्यांगांना म्हाडाची घरं द्या, सामाजिक कार्यकर्त्यांसह दिव्यांग बांधवांनी मागणी केली। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं तर पेन्शनमध्येही वाढ करण्याची मागणी। मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये पवित्र पोर्टल प्रक्रियेतून निवड होऊनही 400 शिक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत, नियुक्ती मिळत नसल्याने महापालिकेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचं आंदोलन। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीत सदस्यांची वाढ, समितीमध्ये पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश। नांदेड शहरातील नागरिकांचा खड्ड्यात जलपूजन करत आंदोलन, मोर चौक ते पावडेवाडी रस्त्याची दुरावस्था झाल्याने प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। संत नामदेव महाराजांच्या पादुकांचं मलेशियाकडे प्रस्थान, संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा मलेशियातील क्वालालंपूर इथं होणार। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन, गेल्या वर्षीचा पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळावी यासह विविध मागण्यांसाठी तहसीलवर मोर्चा। नांदेड जिल्ह्यातील तामसा शहर कडकडीत बंद, मराठा समाजाला देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्डे बुजवण्याचं काम सुरू, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गासंदर्भात बांधकाम विभागाला डेडलाईन दिली होती।
मागच्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या दापोलीमधील आंजर्ले खाडीवरील पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात। रेवस रेड्डी मार्गावरची वाहतूक आणखी सुरळीत होण्यास मदत होणार। भाईंदरच्या उत्तर परिसरामध्ये सांडपाण्यामुळे मच्छीमार त्रस्त। सांडपाण्यामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम। या प्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढण्याची मच्छीमारांची मागणी। जालन्याच्या सिंदखेड चौफुली इथं कारची बसला मागून धडक। बस जागेवरच उलटल्यानं बसमधील 6 तर कारमधील 4 जखमी। अपघातानंतर गाडीचा अक्षरशः चुराडा। भंडाऱ्यामध्ये कत्तलीसाठी नेणाऱ्या 133 जनावरांची सुटका। स्थानिक गुन्हे शाखेचे शहापूर इथे कारवाईमध्ये 9.5 लाख रुपये किमतीची जनावरं, 4 चाकी वाहन असा 14,50,000चा मुद्देमाल जप्त। पुण्यामध्ये अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या अनेक भट्ट्या उद्ध्वस्त। लोणीकंद पोलिसांची 3 ठिकाणी कारवाई। 89 लिटर देशी दारू उद्ध्वस्त, 3 आरोपींना अटक। मोबाईल गेममधील टास्क पूर्ण करताना 15 वर्षीय मुलानं 14व्या मजल्यावरून उडी घेतली। पिंपरीतील चिंचवडच्या किवळे भागातली धक्कादायक घटना। या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू। पालघरच्या वाडा तालुक्यातील खानिवली येथील एका घरामध्ये 2 आठवड्यांपूर्वी दरोडा टाकणाऱ्या 6 जणांना पोलिसांकडून अटक। आरोपींकडून सगळा मुद्देमाल हस्तगत। एक फरार आरोपी, त्याचा शोध सुरू। मुंब्रा येथील दस्तगीर मंजिल इथं राहणाऱ्या इम्तियाज डाऊज मर्चंटला पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून 1 लाख रुपयांचा 60 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त केले। ठाणे येथील वागळे इस्टेट सीपी तलाव परिसरात डम्पिंग ग्राउंड विरोधात नागरिकांचं आंदोलन। डम्पिंग ग्राउंड हटवलं नाही तर घंटागाडी अडवून रस्ता रोकोचा इशारा दिला। वाढीव वीज बिलासंदर्भात किसान काँग्रेस आक्रमक। वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केलं। 15 दिवसात वीज बिल कमी केलं नाही तर कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा दिला। परभणीच्या पालम तालुक्यातील शेतकऱ्यांचं पाण्यासाठी तांदूळवाडीच्या तलावात उतरून जलसमाधी आंदोलन। तांदूळवाडीतील तलावात पाणीसाठा कमी असताना पाटबंधारे विभागानं इतर गावांच्या शेतकऱ्यांना पाणी वापरासाठी परवाना दिल्यानं आंदोलन। आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीरांना सुद्धा ऑलिम्पिकचा फीवर। नासानं स्पेस सेंटरमधील एक सुंदर व्हिडिओ शेअर केला। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टेनिसमधील पुरुष एकेरीतील सुवर्णपदक जिंकण्याचं राफेलचं स्वप्न भंगलं। सर्बियाचा नोवाक जोकोविचकडून राफेलचा पराभव। मनू भाकरकडून आणखी एका पदाची अपेक्षा। 10 मीटर एअर पिस्टलच्या मिक्स्ड इव्हेंटमध्ये मनू भाकर आणि सरबजोत सिंग तिसऱ्या स्थानावर। दोघांची कांस्य पदकासाठी दक्षिण कोरियाच्या नेमबाजांसोबत त्यांचा सामना होणार। सात्विक चिरागच्या जोडीनं इतिहास रचला। ऑलिम्पिकमधील बॅडमिंटनचा सामना रद्द होऊनही उपांत्यपूर्व फेरी गाठली। भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज खेळवला जाणार। या आधीच्या दोन्ही सामन्यात विजय झाल्यानं भारत आघाडीवर। दिल्ली कोचिंग अपघात प्रकरणी गृहमंत्रालयाकडून चौकशी समिती स्थापन। 30 दिवसात तपास अहवाल सादर करणार। मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत। समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र। करोलबागमधील UPSC विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणानंतर पत्र। मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटी रुपये देण्याची पत्रात मागणी। संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही अर्थसंकल्पावर चर्चा होणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेमध्ये चर्चेला उत्तर देतील। यूपीमध्ये लव्ह जिहादला आता जन्मठेपेची शिक्षा होणार। योगी सरकारनं विधानसभेत विधेयक मांडलं। हावडा CSMT एक्सप्रेस झारखंडमध्ये घसरली। अपघातामध्ये 5 ते 6 जण जखमी झाल्याची माहिती। तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणाऱ्या कायद्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। ही याचिका 2019 पासून प्रलंबित आहे। इंद्राणी मुखर्जीच्या परदेशवारीवरची स्थगिती हायकोर्टाकडून कायम। सुनावणी 2 आठवड्यांसाठी तहकूब। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जर्नी टू डेव्हलप इंडिया परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करणार। भारतीय उद्योग महासंघाच्या वतीनं विज्ञान भवनात परिषदेचं आयोजन। अयोध्येच्या राम मंदिरातील रामलल्लाची प्रतिमा असलेलं टपाल तिकीट लाओस PDR देशाकडून प्रसिद्ध। हिंदू देवतेची प्रतिमा टपाल तिकिटावर प्रसिद्ध करणारा लाओस PDR जगातला पहिला देश। मध्य पूर्वेतील मुस्लिम देश इस्रायलला घेरण्याच्या तयारीत। हिजबुल्ला पाठोपाठ तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोगेन यांची इस्रायल विरोधात सैन्य कारवाईची धमकी। एर्दोगेन यांची अवस्था सद्दाम हुसेन सारखी होईल। इस्रायलचाही तुर्कीला गंभीर इशारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।